हा सर, नमस्कार. नमस्कार सर. हा सर, बोला. तुमचा जो विषय होता ना, युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं पेमेंट. बरोबर बरोबर. हो ते सर्व सदस्य माझ्याकडे येऊन आले, भेटले. हो त्यांना मी शुक्रवारलाच सांगितलं की त्यांच्या उपस्थितीच्या बाबत थोड्या जिल्ह्यावरून अडचण अशी आली होती हो की आपण एकत्रित हजेरी पाठवतो त्यांची, बरोबर, दर महिन्याला प्रेझेंट अशी करून. तर यावेळेस नेमकं त्यांनी काय केलं, तशी पाठवली होती आम्ही, मागच्याच आठवड्यात पाठवली, परंतु त्यांनी ती रिजेक्ट केली. आता जिल्ह्यावरून असं सांगण्यात आलंय आम्हाला की समजा XYZ जर युवा प्रशिक्षणार्थी आहे तर त्याचं पूर्ण महिनाभराच्या सह्या अशा आडव्या तक्त्यामध्ये भरवायच्या, लिहायच्या आणि त्यानंतर स्कॅन करून त्यांना पाठवायच्या आहेत. तशा पद्धतीने त्यांची उपस्थिती पाठवायची. बरोबर. आमच्या पण धुळ्याला तसंच देतो आम्ही. पण विषय काय सर, पूर्ण जळगाव जिल्ह्याचं पेमेंट अजून झालेलं नाही. पण मला म्हणायचं असं आहे सर, जर समजा गेल्या जानेवारी ते आजपर्यंत 7 ते 8 महिने झाले सर, आणि जे प्रशासकीय अधिकारी त्या कामासाठी नेमलेले आहेत त्या आस्थापनाचे, तर त्यांचं कर्तव्य नाही का, गोरगरिबांच्या मुलं आपल्या इथं 6,000, 8,000, 10,000 मध्ये काम करतायत आणि त्या लोकांच्या हजेरी बघा, तुमचं जे रजिस्टर असेल, तुमचे जे तुम्ही हजेरी देतात तेच सर्व तुम्ही स्कॅन करण्यासाठी करा ना. तेवढ्या गोष्टी करणं हे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं पण कर्तव्य आहे. आणि याच्यासाठी तुम्ही, आता मला एकच म्हणायचंय, जोपर्यंत माणसाला काहीतरी अडचण येत नाही तोपर्यंत माणूस तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. गेल्या 7-8 महिन्यात, जानेवारी पासून तर आज तुमचा ऑगस्ट लागला, 7-8 महिन्यापासून त्यांना पगार नव्हता. त्यांनी तुम्हाला निवेदन दिलं. आज आपल्या आदर्श मल्हार सेनेच्या माध्यमातून निवेदन आलं की साहेब, आम्हाला 8 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला तुमच्या मार्ग याच्यानुसार तर आम्हाला तुम्ही पगार द्या. जर तसं नाही झालं तर नाईलाजाने, त्यांची मर्जी नसताना सुद्धा नाईलाजाने त्यांना उपोषणाला किंवा आंदोलनाला प्रवृत्त कोण करतंय, तर प्रशासकीय अधिकारी. मला असं विनंती करायची आहे की मी एक अभिलाल देवरे संघटनेचा संस्थापक या नात्याने मी तुमच्याशी एकच म्हणतो की गोरगरिबांच्या मुलांचा प्रश्न तात्काळ सुटला पाहिजे. आम्हाला 7-8 महिन्याचा पगार आणि पुढचा जो काही मार्ग असेल, जो पुढे बघा 11 महिने प्रशिक्षण दिल्यानंतर एक शासनाचा कामगार कायदा लागू होऊ शकतो आम्हाला. तुम्ही फक्त शासनापर्यंत आमचा मुद्दा पोचवा, एवढीच आमची तुम्हाला विनंती. आणि किती दिवसात तो होईल याचं मला काहीतरी तुम्ही ठोस सांगू शकता. तर आमच्या लेवलला मला काय आहे, मुख्याध्यापकांकडून जी हजेरी येते ना, तर आम्ही ते ऑलरेडी अगोदर पण पाठवलेली आहे. आम्ही डिले केलेलाच नाही, आलं लक्षात. आता जसं याच्यात स्टेप बाय स्टेप तुम्हालाही माहिती आहे की आम्ही केवळ जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी काय करतात की ती स्वाक्षरी अपलोड करतात, उपस्थिती अपलोड करतात आणि त्यानुसार ते पण त्यांचं उद्योग मंत्रालयाला ते हे करून त्या टप्प्याटप्प्याने ते पैसे खाली डेबिट होतात, बरोबर, डीबीटीद्वारे. आता झालं काय की आम्ही ऑलरेडी अगोदर पण ही प्रोसेस केलेली आहे, परंतु ते त्यांनी रिजेक्ट केल्यामुळे तो प्रॉब्लेम झालाय, बाकी काही अडचण नाही. आता आम्ही शुक्रवारला ज्या दिवशी सर्व सदस्य आले होते ना, त्याच दिवशी मी त्यांना शब्द दिला होता की सोमवार आणि मंगळवार 2 दिवसात मी तुमच्या सर्वांच्या केंद्रात, तिथे तालुक्यावर पण यायची गरज नाही, तुम्ही तुमच्या केंद्रामध्ये त्या ठिकाणी काम करतात त्या केंद्रप्रमुखांना मी तुमच्या उपस्थिती रजिस्टर देतो, त्या ठिकाणी तुम्ही जसं सह्या करा. त्या सह्या झाल्या की 2 दिवसानंतर आपण ते स्कॅन केलेल्या सह्या सगळ्या अपलोड करू, म्हणजे आपल्या लेवलवरचा प्रश्न मिटून जाईल सर. मग त्याच्यावरती आपल्याला पुढे जिल्ह्यावरती पाठपुरावा करावा लागेल. बरोबर. आता तुम्ही जे निवेदन दिलं तुमच्यापर्यंत आमच्या पदाधिकाऱ्यांनी, ते निवेदन वरती पाठवलं असेल ना साहेब? वरती पाठवण्याच्या अगोदर सर ते केवळ निवेदन पाठवणे हा उद्देश नाही आमचा, त्यांचं पेमेंट झाले पाहिजे. मला म्हणायचं काय, ऐका ना, निवेदनामध्ये आमचे 2 मुद्दे आहेत. पहिली गोष्ट आमचा थकीत मानधन, आणि दुसरी गोष्ट आता आमचा ऑगस्ट मध्ये आमचा कार्यकाळ संपतोय, आणि कार्यकाळ संपल्यानंतर 11 महिने प्रशिक्षण घेऊन आम्ही काय करायचं, हा गंभीर प्रश्न आहे. म्हणून हे निवेदन तुम्हाला तुमच्या मार्फत काय करा की तुम्ही जिल्हाधिकारी साहेब असतील, आयुक्त साहेब असतील, आणि दुसरी गोष्ट मुख्यमंत्री महोदयांपर्यंत सुद्धा ते पाठवणार. मुख्यमंत्री महोदयांपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत, तुमच्या मार्फत जर तुम्ही इकडनं ईमेल केला, ते पत्र पाठवलं, तर याच्यामध्ये आमचा पुढचा प्रश्न काय, कारण बघा, शासन जरी आमचा बाप असेल तर प्रशासकीय अधिकारी आमची माय, बरोबर आहे की नाही? म्हणून आमची शिफारस करणं प्रशासकीय अधिकारी या नात्याने तुमचं कर्तव्य. हो, बरोबर. बरोबर आहे का नाही? कारण ज्यापर्यंत मुलाचा कोणताही प्रश्न, मुलगा जोपर्यंत तिथं बापाकडे मागू शकत नाही, तर
मागण्याचा मायला अधिकार आहे. म्हणून तुम्ही आमचा जो प्रयत्न आहे ना ते तिथपर्यंत पाठवलं जाईल पोहोचवा. सर, आमच्याकडून ते पाठवलं जाईल वरिष्ठ कार्यालयाला. आमचे हो. जे नजीकचे अधिकारी आहेत त्यांना आम्ही पाठवतो, काय अडचण नाही. हो आणि मूळ प्रश्न अगोदर तुमचा पेमेंटचा आहे त्या बाबतीत सुद्धा मी वैयक्तिक त्यांना लक्ष दिलेलं आहे, शब्द पण दिलेला आहे त्यांना, हो की जसं जसं आपल्या 2 ते 3 दिवसात तुमच्या म्हणजे सर्वांच्या 100% सह्या अपलोड झाल्या हो की आपण ते स्कॅन करून वरती पाठवणार आहे. ऑलरेडी आम्ही त्यांची उपस्थिती पाठवली पण होती, पण जर रिजेक्ट झाली नसती तर कदाचित त्यांचं पेमेंट आमच्या लेवलवरून पुढच्या टप्प्यात गेलं पण असतं. बरोबर. चालेल साहेब, तेवढंच विनंती आहे. Yes, sir. आणि Okay. तात्काळ झालं एवढंच आम्हाला हो सर, तुमच्याकडनं. नक्कीच नक्की. चालेल साहेब. ओके, धन्यवाद साहेब.